नमस्कार, मी बापू गायकवाड. एमपीएससी कडून नवीन अपडेट आले 2024च्या जाहिरातीबाबत. जवळपास सुरुवातीला 16 संवर्ग होते, 6 वाढले, 22 संवर्ग झाले. या 22 संवर्गामध्ये ज्या 6 संवर्गाच्या जागा वाढल्या आणि इतरही जे ऑलरेडी संवर्ग ऍड मध्ये होते त्यांच्यामध्ये पण जागाची वाढ झाली. कशी वाढ झाली थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या. 22 संवर्गाला टोटल 524 जागा आहे. प्रत्येक संवर्गाला किती जागा आहे, तुमच्या आवडत्या पदासाठी किती जागा आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या. थोडक्यात तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट कडनं तुम्हाला एक छानशी बॅच आपण चालू केली, जी बॅच तुम्हाला फक्त 5,999 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे. संयुक्त पूर्व परीक्षा राजपत्रित पदासाठी किंवा एमपीएस साठी आहे. पेपर 1 पेपर 2 दोघेही कव्हर केले जाणार आहे. ही बॅच मध्ये पूर्ण ही टीम काम करते. ह्या बॅचला लगेच तुम्ही ऍप डाउनलोड करून परचेस करू शकता. काही अडचण असेल तर खालच्या नंबरला कॉल करा. विशेष म्हणजे ह्या 2 महिन्यामध्ये पर्टिक्युलर टॉपिकवर तुम्हाला जर जम्प करायचं, लक्षात घ्यायचं, अभ्यास करायचा, रिव्हिजन करायचं असेल तर ही रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी नक्कीच मदतगार असू शकते. त्याचबरोबर काही दिवसात कंबाईनची जाहिरात येणार आहे, त्यासाठी सुद्धा ही बॅच आपली चालू होते. कंबाईनची 3.0 ची बॅच चालू झाली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. डायरेक्ट ऍप डाउनलोड करून परचेस करा. काही शंका असेल तर खालच्या नंबरला कॉल करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बघा, ही नवीन जी जाहिरात आलेली आहे त्यामध्ये 3 विद्यार्थी अपडेट करू शकता, फॉर्म मध्ये बदल करू शकता, बाकी काही करू शकत नाही. मग या फॉर्म भरण्याची प्रोसेस जी आहे ती 9 मे ते 24 मेच्या दरम्यान आहे. फक्त 3 विद्यार्थ्यांना, बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांना काहीच करायचं नाही. आता संवर्गानुसार जागा थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो. बघा काय कशा जागा, तुमच्या आवडीच्या जागा आपण बघून घ्या. ही जाहिरात आलेली आहे 8 मे 2024 ला. त्यांनी अपडेट नोटीस, जाहिरात म्हणता येणार त्याला, अपडेट नोटीस आली. यामध्ये बघा जागा कशा त्यांनी, जसं की सगळ्यांचं आवडतं पद आहे उपजिल्हाधिकारी पद, गट अ चं पद आहे. राज्यसेवा परीक्षेचे एकूण पद 431 आहे. बघा 431 पद कोणासाठी, राज्यसेवेसाठी आहे. 36 वेगळे संवर्ग आहेत, त्यापैकी काही आले, 431 पद आले. आता एकूण बघा जिल्हा उपजिल्हाधिकाऱ्यांसाठी पद आहे 7 पद इथे आलेली. त्यानंतर राज्य सहाय्यक राज्यकर आयुक्त, ज्याला आपण असिस्टंट कमिशनर जीएसटी किंवा एसटी सेल टॅक्स म्हणतो, स्टेट टॅक्स म्हणतो, 116 पद आहे. सुरुवातीला काहीच पद नव्हती, आता 116 आहे. खूप चांगली संधी आहे. क्लास 1 चं पद आहे, खूप निवांत पद आहे. ऑफिशियल काम आहे, टॅक्सेस गोळा करायचा आहे बस. 10 ते 6 जॉब आहे, विकेंडला सुट्टी आहे, काळजी करू नका. ही चांगलं जॉब आहे. गट अ चं पद आहे. हे पहिले नव्हतं का, नव्हतं, आता आलेलं आहे. त्यानंतर बघितलं आपण तर गट विकास अधिकारी होतं पूर्वी, पण पद कमी होते. आता किती पद झाले त्याच्यामध्ये, 52 पद आहेत. 52 खूप चांगलं पद आहे, खूप चांगलं आहे. बीडीओचं पद आहे बघा, गट विकास अधिकारी. त्यानंतर पुढे आहे महाराष्ट्र वित्त लेखा सेवा गट, हे सुद्धा खूप चांगलं पद आहे. 43 पद आहे याच्यामध्ये. किती, 43 पद. त्यानंतर सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी 2 गट अ चं पद आहे, 3 पद आहे. त्यानंतर तांत्रिक उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ चं 7 पद आहे. त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त गट अ चं 2 पद यामध्ये आहे बघा. त्यानंतर 8वा संवर्ग यामध्ये सहाय्यक आयुक्त, 8वा संवर्ग सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता गट अ चं पद आहे, इथे 1 पद इथे आहे. त्यानंतर मंत्रालय विभागामधला कक्ष अधिकारी, आता इथून झाले गट ब ची चालू. टोटल बघितले 8 जे संवर्ग आहे गट अ चे, 8 नंतर उरलेले म्हणजे 22 पैकी 8 गेले तर खाली उरले किती, 14 संवर्ग गट ब चे आहे बघा. गट ब चं हे पद आहे. मंत्रालय विभागातील कक्ष अधिकारी 19 पद आहे. त्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब चं पद आहे, 25 पद आहे. त्यानंतर 11वं पद सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब चं पद आहे, 1 पद आहे. उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब 5 पद इथे असणार आहे. त्याचबरोबर खाली कौशल्य विकास रोजगार यामध्ये जर आपण गेलो तर यामध्ये टोटल पद आहेत 7, गट ब चं पद आहे. त्यानंतर पुढचं पद आहे 14 नंबरचं सरकारी कामगार अधिकारी गट ब चं 4 पद आहेत, 4 पद आहेत बरोबर, इथे 4 पद आहेत. त्यानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, संशोधन अधिकारी किंवा गृहप्रमुख प्रबंधक गट ब चं 4 पद इथे आलेली आहे. ही झाली 15 संवर्ग. नंतर 16वा संवर्ग आहे उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब, 7 पद आहे, इथे 7 पद दिलेली आहे. त्यानंतर इथे थोडंसं मी इकडे सरकवतो. पुढचं आहे 17 नंबरचं पद सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण आदिवासी विकास आयुक्तालय गट ब, 52 पद. खूप चांगलं संख्या इथे पण आलेलं आहे. 17 नंबरचं इथे पद. 18 नंबरचं निरीक्षण अधिकारी पुरवठा गट ब, 76 पद आहे बघा, गट ब चं पद आहे. आता हे झाले किती, टोटल संवर्ग झाले 18, म्हणजे राज्य सेवे अंतर्गत स्टेट सर्व्हिस अंतर्गत 18, 36 पैकी 18
संवर्गाची ऍड आलेली आहे. टोटल 431 पद आहे. 18 आणि 431 पद आहे. सेम दुसरी कॅटेगरी जर आपण बघितली यामध्ये तर ती येते वनसेवेमध्ये. महाराष्ट्र वनसेवा परीक्षा या 2 प्रमुख पद आहेत बघा, सहाय्यक वनरक्षक आणि वनक्षेत्रपाल. गट अ चं पद आहे सहाय्यक वनरक्षक, एकूण 32 पदसंख्या आहे. एकूण 48 मध्ये हे 32 आहे आणि हे 16 पद आहे वनक्षेत्रपाल गट ब. यासाठी वेगळी शैक्षणिक अर्हता लागते वनक्षेत्रपालसाठी, तो विद्यार्थी हे पात्र असतो बघा. त्यानंतर हे झाले 2. त्यानंतर तिसरा संवर्ग यामध्ये आहे बघा, हे 2 संवर्ग झाले. तिसरा संवर्ग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा मृद व जलसंधारण विभाग आहे. याच्यासाठी किती जागा बघा, उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट अ किती पद आहे, 23 पद आहे. टोटल आपण आता बघितले किती पद बघितले बघा, इथे हे 2 पद, याच्यापूर्वी झाले ते 18, याच्यापूर्वी झाले ते 18 आणि 2 झाले 20 आणि आता इथे 2 आहे. इथे WCD चे 2 पद आहेत. हे आहे उपविभागीय जलसंधारण अधिकारी आणि दुसरं पद आहे जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब, एकूण 22 पद. टोटल ही पद किती आहे 45 पदांसाठीची या डिपार्टमेंटची ऍड आहे. असे हे 22 संवर्ग तुम्हाला आलेले आहे. खूप चांगल्या जागा आहे. तुम्ही जर तयारी करत असाल तर लगेच इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. अभ्यासाला चांगली तयारी ठेवा. चांगली पदसंख्या 524, त्यामध्ये गट अ चे जर पद बघितले तर 8 आणि तिकडे 2 असे 10 संवर्ग गट अ चे आहे आणि 12 संवर्ग गट ब चे आहे. सो चांगली तयारी करा. काही शंका असेल तर नक्की आमच्यापर्यंत माहिती कळवा. कमेंटमध्ये सजेशन द्या, कमेंटमध्ये प्रश्न इश्यू तुमचे कळवा. आमच्या टीमला कॉल करा, खाली नंबर दिला त्यांना कॉल करा. ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा. शंका असेल तर कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.